यंदाचा पावसाळा नाशिककरांसाठी त्रासदायक ठरणार याचा ट्रेलर पहिल्याच पावसाने दाखवून दिलाय। श्रीवस्त कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या नावाखाली शहरभर सुरू असलेल्या बेसुमार खोदकामामुळे रस्ते चिखलमय झाले असून खड्डे पाण्याने भरल्याने वाहन चालकांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा सर्वाधिक फटका सातपूर महिंद्रा सर्कल परिसरात बसत असल्याचे चित्र समोर आले आहे। त्र्यंबकहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर महिंद्रा सर्कल परिसरात रस्ता काँक्रिटीकरणासोबतच भुयारी गटार योजनेअंतर्गत पाईप टाकण्याचे काम सुरू आहे। मात्र हे काम करताना कोणतेही तांत्रिक नियोजन न पाळता पाईप रस्त्याच्या पातळीपेक्षा वर बसवण्यात आल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। रस्त्यावर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढलाय। धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी MNGLची गॅस पाईपलाईन असतानाही त्याची पुरेशी दखल न घेता काम करण्यात आल्याचा आरोप होत आहे। शिवाय टाकण्यात आलेल्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरल्याने पावसाचे पाणी वाहणार तरी कसे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। महापालिका आयुक्तांनी 1 जूनपासून शहरात खोदकामास बंदीचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाला केऱ्याची टोपली दाखवत अनेक ठिकाणी आजही बिनधास्त खोदकाम सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, चारचाकी वाहने अडकली आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला। दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर ठेकेदाराच्या सुपरवायझरने घटनास्थळी पाहणी केली। काम चुकीच्या पद्धतीने झाल्याची बाब लक्षात येताच त्याने कामगारांना फोनवरून कामावर न येण्याच्या सूचना दिल्याचे समोर आले। पूर्ण याच्यावरती लेवल केली आहे, तुला बोललो तो पूर्ण फ्लोअर रोडला 5 मीटरचा रॅम्प कर, गाड्या सुरळीत जाणार। खरं यार तुम्ही लोकांनी ना आकडा विकून काय तू आजपासून येऊ नको कामावर, तू डायरेक्ट घरी बस। तू दलपतला फोन कर, नाही तर वरच्या राकेशबाईला फोन कर, दोघांना मी फोन करतो तू कामावर यायचं नाही, कळलं? कामावर यायचं नाही, बाकी विषय संपला। तुम्हाला मी मार्किंग करून सांगितलं ना, तुम्हाला मार्किंग करून सांगितलं ना, 4 गाड्या मागवा, 4 गाड्या टाका बोललो ना, 4 गाड्या टाका बोललेलो की नाही? अरे होऊ दे ना ट्रॅफिक, याच्यासाठी सोडलं ना ट्रॅफिक। आता काय रस्त्यावरती हालत बघायचं तुला, या साईडवरती आहे, आता साईडवरती हालत काय आहे बघ। तेव्हा एकदाच मेहनत केली असती, दिवसभरात ट्रॅफिक निघाली असती। तुम्हाला मार्किंग करून जर तुमच्याकडे होत नाही तर कशाला तुम्ही पाहिजे साईडवरती? या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर विभाग प्रमुख सचिन सिन्हा, विजय अहिरे आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला जाब विचारला। कुंभमेळ्याच्या कामाच्या आडून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे। निकृष्ट आणि नियोजन शून्य काम तात्काळ थांबवून दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। महानगरपालिकेच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कामं होत आहे, तर तुम्ही कामं जर बघितले तर सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जाची जे कामं संपूर्ण वर्ल्डमध्ये झाले असतील तर फक्त नाशिक महापालिका कुंभमेळ्याचे झालेले आहे। आणि यांचं नियोजन अतिशय शून्य प्रकारचं आहे। हे जे गटारी खंदून ठेवायचं काम असतं ते 2-3 वर्षापूर्वीचं असतं, पण त्यांनी अचानक सगळं कामं काढून संपूर्ण नाशिकच्या जनतेला वेठीस धरलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढला मागे की जे कोणी काम थांबेल त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा। मग तुम्ही ठेकेदारांवर गुन्हे का नाही दाखल करत आहात? तुम्ही संपूर्ण नाशिककरांच्या जनतेला वेठीस धरलेला आहे। ही जनता तुम्हाला विचारत आहे का आम्ही तुम्हाला मतदान देऊन चुकी केली का तुम्ही मशीननीच निवडून आला, असं आम्हाला एक ठामपणे खात्री झालेली आहे। जनता इतकी त्रस्त झालेली आहे, दररोज कमीत कमी हजारोच्या संख्येने ॲक्सिडेंट होत आहे, लोकांच्या गाड्या खराब होत आहेत। याला जबाबदार सरकार जबाबदार आहे। 2-3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहे आणि आपण ज्या स्पॉटवर उभा आहोत आत्ता इथं वरच्या लाईनला एक पाईप टाकून ठेवलेला आहे ड्रेनेज म्हणून, तो पाईप बी वरती आहे, त्या पाईपाच्या मध्ये माती भरलेली आहे। आता यांच्या बापाने पाहिलं की याच्या आतून कसं पाणी जाणार आहे। उलट्या सुलट्या प्रकारची काहीतरी कामं करून जनतेला येडत काढतायत ना, कुठल्याही प्रकारची वाहतूकची सुविधा नाही आहे। ही सुविधा देखील करणं गरजेचं होतं। संपूर्ण लोड त्यांनी ट्रॅफिक पोलिसांवर टाकून दिला आणि तुम्ही जनतेने, नाशिकच्या जनतेने इकडे झक मारा अशा प्रकारची एक भावना त्यांनी घेऊन दिलेली आहे। तर नाशिककरांनी लक्षात ठेवा आणि याच्यावर जय महाराष्ट्र। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या आडून
कसा हा भ्रष्टाचार चालू आहे आणि लोकांना कसं वेठीस धरताय हे आपण स्वतः बघू शकता की हा जो पाईप आहे हा पूर्ण रस्त्याच्या वरती टाकलेला आहे. जेव्हा आम्ही संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित ठेकेदाराला जेव्हा प्रश्न विचारला, संबंधित ठेकेदाराचं असं उत्तर होतं की खाली गॅस पाईपलाईन असल्यामुळं आम्हाला ते वरती टाकावं लागलं व आम्ही रात्री तो परत काढून काहीतरी उपाय करून तो खाली टाकणार. आमचा त्याला एक प्रश्न होता, जर तुझ्याकडे उपाय नव्हता तर तू एक खोदलं कशाला? आणि MNGLची जर पाईपलाईन इथं प्रत्येक ठिकाणी त्याचे बोर्ड असतात MNGLचे, जर यांना दिसतंय तिथं MNGLची पाईपलाईन गेलेली तर यांनी खोदणं गरजेचं नव्हतं. फक्त लोकांना वेठीस धरणं, लोकांना असा हांबून कोणतरी यांच्या माहिती यांना का आमचं कोणीच काही करू शकत नाही, लोक सहन करताय. सरकार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे या ठेकेदारांच्या मागं. आमचा गंभीर आरोप आहे प्रशासनाला देखील की जे कोणी गवंदे साहेब आहे, गवंदे साहेब आहे, तिथं कोणता मिस्त्री नाही. जेव्हा काम होतं राम भरोसे सगळे काम चालू आहे, तर एक मिस्त्री इथं कायमस्वरूपी असावा आणि या जो ठेकेदार आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. अन्यथा याला सातपूरमध्ये कुठेही काम केले जाऊ दिले जाणार नाही. मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आरोप आंदोलन हे करण्यात येईल. धन्यवाद. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांचा दर्जा, ठेकेदारांचे नियोजन आणि महापालिकेच्या देखरेखीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पहिल्याच पावसाने विकास कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र नाशिककरांसमोर स्पष्ट झाले.